नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका ठरलेल्या वेळेनुसारच होणार असल्याचं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलंय। यामुळे राज्यातील 288 नगरपरिषदा नगरपंचायतींच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झालाय। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या 50% आरक्षणाच्या आक्षेपावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडली। या सुनावणीत कोर्टाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून 57 संस्थांमधील निवडणुका थांबवण्याची मागणी करणारी याचिका कोर्टाने फेटाळली आहे। मात्र 50%हून अधिक आरक्षण असलेल्या 40 नगरपरिषदा आणि 17 नगरपंचायतींचा अशा एकूण 57 संस्थांचा अंतिम निकाल न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून असेल अशी माहिती कोर्टाने दिली आहे। फुरसुंगी उरळी देवाची भागात रस्त्यांची अवस्था बिकट आहे। रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता हेच कळत नाही। तुमच्या भागातले काय रस्ते आहेत? खरंच सॅल्यूट तुम्हाला। कसं सहन करता तुम्ही हा त्रास? रस्त्यांची अवस्था पाहून पालकमंत्री म्हणून मला लाज वाटली पाहिजे, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भर सभेतून केलं आहे। अजित पवार हे उमेदवारांच्या प्रचार सभांना स्वतः हजेरी लावत आहेत। प्रचार सभेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन अजित पवार करतायत। काल त्यांनी पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथील सभा घेतल्यानंतर फुरसुंगी देवाची उरळी येथे आयोजित केलेल्या सभेत ते पोहोचले। यावेळी त्यांनी भर सभेत हे वक्तव्य केल्याने याची जोरदार चर्चा सध्या रंगतीये। तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे कुटुंबियांचं एकत्र येणं आता प्रत्यक्षात उतरलंय। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे राज्यातील 6 मोठ्या महापालिका निवडणुका एकत्र लढवणार आहेत। शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थावर जाऊन भेट घेतली। या भेटीत अंतिम निर्णय झालाय। मुंबई महापालिकेसह कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे महापालिकेत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती होणार आहे। तसेच ठाणे महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं ठाकरेंच्या शिवसेनेकडून राजन विचारे तर मनसेकडून अविनाश जाधव यांना, तर कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये मनसेचे माजी आमदार राजू पाटील तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून आमदार वरुण सरदेसाई यांच्याकडे जागा वाटपाच्या चर्चेची जबाबदारी असणार आहे। नगर परिषद व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत पात्र मतदारांना मतदान करता यावे याकरिता 2 डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली। जिल्ह्यातील आळंदी, बारामती, भोर, चाकण, दौंड, फुरसुंगी उरळी देवाची, इंदापूर, जेजुरी, जुन्नर, लोणावळा, माळेगाव बुद्रुक, मंचर, राजगुरुनगर, सासवड, शिरूर, तळेगाव दाभाडे व वडगाव मतदारसंघात सुट्टी राहणार आहे। केंद्र व निमशासकीय कार्यालय, बँका यांनाही सुट्टी लागू असून पात्र मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले। महाराष्ट्राच्या प्रशासकीय नेतृत्वात मोठा बदल होत असून वरिष्ठ IAS अधिकारी राजेश अग्रवाल यांची राज्याच्या नव्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात येते। केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या मागणीनुसार त्यांना केंद्रातील कामकाजातून राज्याकडे परत पाठवलंय। आता ते राज्य प्रशासनातील सर्वात वरिष्ठ अधिकारी म्हणून पदभार स्वीकारतील। सध्याचे मुख्य सचिव राजेश कुमार मीणा यांची मुदत 30 नोव्हेंबरला संपते आणि त्यानंतर अग्रवाल ही जबाबदारी सांभाळतील, अशी अधिकृत माहिती समोर आली आहे। राजेश अग्रवाल हे 1989च्या तुकडीतील IAS अधिकारी असून तंत्रज्ञान क्षेत्रातील त्यांचं विशेष कौशल्य ओळखलं जातं। IIT दिल्ली येथून संगणक अभियांत्रिकीतील BTech पदवी मिळवल्यानंतर ते प्रशासनात दाखल झाले। राज्यात त्यांनी अकोला व जळगावचे जिल्हाधिकारी तसेच मुंबई महापालिकेत उपायुक्त म्हणून काम पाहिलंय। बंगालच्या उपसागरामध्ये डिटवा नावाचं महाभयंकर चक्रीवादळ निर्माण झाल्याचं दिसून येतंय। या चक्रीवादळानं श्रीलंकेमध्ये सध्या मोठा धुमाकूळ घातलाय। या चक्रीवादळामुळे श्रीलंकेत मोठी जीवितहानी झाली असून हे चक्रीवादळ आता हळूहळू भारताच्या दिशेने सरकते। या पार्श्वभूमीवर हवामान विभागानं भारताला सतर्कतेचा इशारा दिलाय। तसेच काही राज्यांमध्ये हाय अलर्ट देखील जारी करण्यात आलाय। हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अधिकच्या माहितीनुसार आता पुढील 12 तासांमध्ये हे चक्रीवादळ आणखी वेग पकडणार असून हे वादळ तितकेच वेगाने पुढे सरकणार आहे। या चक्रीवादळाचा भारताला मोठा धोका निर्माण झाला आहे। श्रीलंकेत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे देशाचा मोठा भाग पाण्याखाली गेलाय। पूर आणि भूस्खलनामुळे दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झालं असून आतापर्यंत 56 लोकांचा मृत्यू झालाय तर 600हून अधिक घरांचं मोठं नुकसान झालंय। श्रीलंकेतील पुरामुळे 60 लोक बेपत्ता झालेत। श्रीलंकेमधील मध्यवर्तीय पर्वतीय प्रदेशात परिस्थिती सर्वात गंभीर असल्याचं म्हटलं जातंय। बदुल्ला आणि नुवारा एलिया सारख्या चहा उत्पादक भागात भूस्खलन सतत होत आहे, त्यामुळे त्या ठिकाणी राहणाऱ्या कुटुंबांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। अनेक घरं चिखलाखाली गाडली गेली असून अनेक गावांचा संपर्क तुटलाय।
सोने आणि चांदीचे दर पुन्हा वाढले आहेत। आज शुक्रवारी अर्थातच 28 नोव्हेंबर रोजी सोन्याचा भाव 609 रुपयांनी वाढून 1,26,666 रुपये इतका झाला आहे। काल हा दर 1,26,057 रुपये इतका होता। तर चांदीचा भाव 1,619 रुपयांनी वाढून तो 1,64,286 रुपये प्रति किलो इतका झाला आहे। पूर्वी हा दर 1,62,667 रुपये इतका होता। यावर्षी सोन्याच्या किमतीत 49,895 रुपयांची वाढ झाली आहे। 31 डिसेंबर 2024 रोजी 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 76,162 रुपये इतकी होती। आज ती 1,26,666 रुपयांवर पोहोचली आहे। तर चांदीत यावर्षी 78,000 रुपयांची वाढ झाली आहे। IBGAचे दर बेसिक दर असतात। यात GST, मेकिंग चार्जेस आणि ज्वेलर्सचा मार्जिन देखील जोडलेला नसतो। म्हणूनच शहरानुसार सोन्या चांदीचे दर हे वेगवेगळे असू शकतात। अनेक बँका गोल्ड लोनचे दर ठरवण्यासाठी या किमतींचाच वापर करतात। BCCIने आगामी अंडर-19 एशिया कप 2025 स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे। वन डे फॉर्मॅटमधील ही स्पर्धा 12 ते 21 डिसेंबर दरम्यान दुबईमध्ये होणार आहे। या संघाची धुरा मराठमोळ्या 17 वर्षीय आयुष म्हात्रेकडे सोपवण्यात आली आहे, तर विहान मल्होत्रा उपकर्णधार असेल। या संघात स्टार युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी यालाही स्थान मिळाले। त्याने यापूर्वी यूथ वन डे मध्ये सर्वात कमी वयात शतक करण्याचा विक्रम केला आहे। दिल्ली उच्च न्यायालयाने अभिनेता अजय देवगणच्या बाजूने अंतरिम आदेश जारी केलाय। न्यायालयाने म्हटलंय की कोणतीही व्यक्ती किंवा संस्था त्यांच्या छायाचित्रांचा, आवाजाचा किंवा ओळखीशी संबंधित गोष्टींचा वापर त्यांच्या परवानगीशिवाय करू शकत नाही। न्यायालयाने हे देखील स्पष्ट केले आहे की AI आणि डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांची प्रतिमा किंवा व्यक्तिमत्वाचा गैरवापर केला जाऊ शकत नाही। त्याचबरोबर कोणत्याही प्रकारच्या अश्लील किंवा आक्षेपार्ह सामग्रीच्या प्रसारावरही बंदी घालण्यात आली आहे। हे प्रकरण तेव्हा समोर आले जेव्हा काही लोकांवर अजय देवगणच्या छायाचित्रांचा आणि ओळखीचा व्यावसायिक फायदा घेण्यासाठी वापर करत असल्याचा आरोप करण्यात आला। यात काही अशी सामग्री देखील समाविष्ट होती जी अनुचित होती। या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती मनमीत प्रीतम सिंग अरोरा यांनी केली।